मोबाईल जर पाण्यात पडला तर काही खरं नाही. डायरेक्ट तुटलं. काय तुटलं? ॲडव्हेंचर म्हणजे रावडी मंडळींचा एवढे ॲडव्हेंचर तुम्हाला माहिती. रावडी मंडळीचे 2च जण आहे. पण ॲडव्हेंचर काय आमच्या आहेच तुम्हाला माहिती. त्याशिवाय आम्ही राहू शकतो. आता मावशी लोकांना म्हटलं उद्या पण आहे, उद्याचा दिवस. म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे. बघू आता त्यांना आमचं रिक्वेस्ट ऐकायची आहे का नाही. सारखेच आहे रे. हा एक्सरली तर एखादं येतो. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरंच चाललंय ना, तर बरंच चालू आहे. दिवसाची सुरुवात मंडळी आता दुपारपासून होती. तुम्ही नेहमी आतापर्यंत जे ब्लॉग बघत आले त्या ब्लॉगमध्ये मंडळी आपण सकाळी तुम्ही आम्हाला बघितलं होतं, परंतु आता तुम्ही आम्हाला दुपारी बघताय कारण पाऊस उघडला आहे. तर आता आपण निघालो आहोत एजे भाऊंच्या घरी. आपल्याला जायचं आहे मळ्यात, फवारा मारायचा आहे. आता पाणी पण भरायचं आहे आपल्याला. खत टाकून झालं आहे आपल्या ब्रोकलीला पाऊस उघडल्यामुळे. तर आपल्याला पाणी करावं लागेल. आणि एजे भाऊनी मला टप्पा दिला आहे की आम्हाला काही घ्यायला आले नाही, त्यामुळे मला पायी यावं लागतं आहे त्याच्या मळ्याकडे. ते बघा ते आले तिकडं शानपणा करीत. शानपडा नाही सांगितलं होतं त्यांना यायला, तरी शानपडा करत येते. ते बघा त्यांचा फॉर्म पा तो चष्मा विष्मा बघितला, तो चष्मा फॉर्म जास्त नखरे जास्त आहे भाऊची. वाव मला पण चष्मा म्हणला. अरे लॉर्ड ऑल्टो बंद पडली असं कस काय? पाती स्टाईल आहे, एक नंबर आहे का पाहतो फॉर्म. तर कॅमेरा सुरू झाल्यावर माणूस बन 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 फिरकितो. आधीच ती गाडी एवढी एवढी, त्याच्यात माणूस असा बेकार बसल्यावर अशी आहे का बोटावर फिरवितो माणूस. करायला शिकायचंय ही नाही करायला लागणार, दुसरी हिला तू उलटी करशील, उलटी करून परत सरळ करशील. सगळे कर खेळ. चला मग मंडळी भेटूया आता मळ्यात गेल्यावर. मंडळी विषय कसा आहे आपल्या जोरवेकर साहेबांचा, हा ह्या गाडीतला चष्मा, तो दुसऱ्या गाडीतला चष्मा. हे असतात मोठे लोकांची लक्षणं. दोन्ही 100-100ची असं काही 100-100चं नाही. मुळात हे आपलं दाखवायचं बा आम्ही मोठे लोक असून पण कसं गरीब दाखवतंय, हा त्यांचा प्रकार आहे. हो बापरे, आणि काय सांगावं तुम्हाला, लोक शिकायचं तिला आपल्याला काय चाललंय. मंडळी हत्यारं रेडी झालेले. आता फवारे मारायला निघायचं नाही. आणि आता नवीन माणूस आपल्याला कामाला भेटलेले आहे. नुकतेच पेपर संपलेले आहे त्यांचे आणि ते आता आपल्याला कामाला भेटलेले. तुला मी काय सांगितलंय लक्षात आहे का? काय? तिकडची मोटर चालू करून यायची तुला आता. हा जे असेल ते असं. उद्या आता आम्हाला उद्या परत टाइम भेटत नाही भेटत तिकडे जायला. चला मंडळी फायनली आता आपण वावरात पोहोचलोय. हा बाय नाही आल्याच आले ते जाऊ. डायरेक्ट तुटलं. काय तुटलं? हे आलं बघा आपले एकदम पिवळसर झालंय. खराब नाजूकजन्य परिस्थिती आहे म्हणजे. इकडे ही आपली आईसबर्ग सगळे काय म्हणतात ते जी धूर आहे ती सगळी आता आईसबर्ग वर आहे. हे बघा मंडळी असे झाड आपले सडत आहे बऱ्यापैकी. इथं एक झाड भेटलं. हे बघा इथं एक झाड आहे, हे पण सडलंय बऱ्यापैकी. तिकडच्या त्या सरीमध्ये तर भरपूरच सडलेले आहे. अशा प्रकारे हा खेळ चालू आहे. ते बघा तिकडे एक अजून एक सापडलं. हे बघा हे पण सडलेलं आहे. आज गवत काढायचं काम चालू आहे. बघूया पावसाने तर विश्रांती घेतली आहे. आता फवारा पण चालू आहे. बघूया निसर्ग किती साथ देतोय. मुश्किल आहे थोड्याशा गोष्टी बऱ्या. आता वरती तुम्हाला हे खूप छान दिसतंय सगळं वातावरण. सगळं जो टवटवीत झाडं दिसत आहे आपले ब्रोकलीचे.
परंतु खालून पूर्ण ते सडू राहिले. एक 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 झाड म्हणजे नाही का हळूहळू जीव सोडायचं त्याचं चालू आहे. बघूया आता शेवटपर्यंत किती झाडं राहतात, किती जिवंत राहू शकतात हे पुढे जाऊन वेळच सांगू शकतो मंडळी. आपलं काम आहे कष्ट करायचं. चला तर आपण आपलं काम करू. आपल्या हातात जे उरलं तेवढं तर करायचं काम आपण करूया. मंडळी एकीकडे असं सडलेलं झाड दिसतंय, हे बाई एकीकडे पडलेलं, समोर लगेच आपल्याला ब्रोकली दिसायला भेटते. मंडळी आता विहिरीतून पाणी काढावं लागणार आहे. आपण जिथून तुम्ही ब्लॉग जर कंटिन्यू बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे वरती हौद आहे इकडे वरती. तर त्या हौदातून आपण पाणी भरत होतो, परंतु आता तिथं पाणी नाही आहे. लाईट पण 2 दिवसापासून नसल्यामुळे आता आपल्याला इथून पाणी घ्यावं लागणार आहे. ती आहे ही पद्धत पाण्याची. त्याला इथून पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडी गोष्टी सांभाळायला याच्या जागीच मोबाईल जर पाण्यात पडला तर काही खरं नाही. चला फोन बंद करतो. पाणी वरती आलं, दोन्ही हाताने घ्यावं लागेल तर कार्यक्रम होईल. सारखेच आहे रे. हा एक सडली तर एखादं येतोय माझ्या शक्तीच्या आहे. हा ओके. वरती जास्त खराब आहे, खाली थोडं कमी आहे. हा इकडे थोडं कमी आहे. तिसरं अजून आता तिसरं त्याच्यात अजून कमी असतील. हा फक्त वरतीच थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह गोष्टी आहे काही अजून चांगलं आहे. चांगले आहे. अजून पूर्ण हिंमत नाही सोडणार आपण. नको बोलू. बसायला जागा नाही, सगळ्या काकू आपल्या घेऊन चाललोय. तर ह्या सर्व मावशांमुळे ना मंडळी शेती ही आहे ना थोडी सोपी राहते. कारण की शेतकरी आता काय काय गोष्टी करू शकतो. आता शेतामध्ये निंदणी खुरपणी राहतं, खत टाकणं राहतं, अजून छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्यावरच तुम्हाला अनुभव येईल. तर या सगळ्या या मावशांमुळे शक्य आहे. नाही तर एकटा शेतकरी एवढं नाही करू शकत बाबांना. म्हणजे रावडी मंडळींचा एवढे ऍडव्हेंचर तुम्हाला माहिती. रावडी मंडळीचे 2च जण आहे, पण ऍडव्हेंचर काय आमच्या तुम्हाला माहिती. त्याची आम्ही राहू शकतो. आता मावशी लोकांना म्हटलं उद्या पण आहे, उद्याचा दिवस. म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे. बघू आता त्यांना आमचं रिक्वेस्ट ऐकायची का नाही. आपले काल उतरला